नागपुर से बड़ी खबर आ रही है। आज कस्तूरचंद पार्क में एक ऐतिहासिक कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां विशाल तिरंगे का भव्य लोकार्पण किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उद्घाटन किया। लोकमत वृत्तपत्र समूह और नागपुर महानगर पालिका के संयुक्त प्रयास से आयोजित इस कार्यक्रम में शहर के अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। महापौर नीता ठाकरे सहित कई विधायक और नगर निगम के अधिकारी भी मौजूद थे। कार्यक्रम की शुरुआत सुबह 9:30 बजे हुई और इसे देखने के लिए बड़ी संख्या में लोग पहुंचे। आयोजकों ने बताया कि ये तिरंगा केवल आकार में ही बड़ा नहीं है, बल्कि देशभक्ति और राष्ट्रीय गर्व का प्रतीक भी है। इस भव्य आयोजन ने नागपुर में राष्ट्रीय ध्वज और भारतीय संस्कृति के प्रति जागरूकता बढ़ाने का एक महत्वपूर्ण संदेश दिया है। जैसे व्यक्ति थे, उन्होंने इस फाइल को इतने फास्ट मूव की। कम से कम इस प्रोजेक्ट में आने के लिए वो 4 से 6 बार उन्होंने विजिट की, डे और नाइट में मिला के। अभिजीत चौधरी जी को भी उन्होंने कहा, शांतनु भल्ला जो यंग आर्किटेक्ट है, जो मॉन्यूमेंट के लिए एक्सपर्ट है दुनिया में, क्योंकि वो मुझसे जुड़े थे इसलिए उन्होंने ये काम लिया था। मगर उसको कई कारणों से मैं उसमें नहीं जाऊंगा, पर अल्टीमेटली आज ये आया है और ये संपन्न हुआ। देवेंद्र जी, इस झंडे को लहराते हुए देखना हम सब की एक स्वाभिमान का बात है। हम लोग लिए आपने उसके लिए जो मदद की उसका मैं सार्वजनिक उल्लेख भी नहीं करूंगा, पर इतना ही कहूंगा कि आप नहीं होते तो ये तिरंगा आज यहाँ पर लहराते हुए नहीं होता था। मैं आपको, बावनकुड़ी जी को और इटनकर जी को विशेष रूप से धन्यवाद दूंगा कि ये उनकी क्षमता ने उनको, उसके बाद में पीडब्ल्यूडी के जो चीफ इंजीनियर थे, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून हा आपल्या भारताचा तिरंगा ध्वज कस्तुरचंद पार्कवर या ठिकाणी फडकतोय ते लोकमत समूहाचे प्रमुख डॉक्टर विजय दर्डाजी, आपल्या महापौर सौ नीताताई ठाकरे, आपल्या उपमहापौर सौ इलाताई हातीबेड, सन्माननीय आमदार विकासजी ठाकरे, सन्माननीय आमदार संदीपजी जोशी, बाल्याभाऊ बोरकर, विपिनजी इटनकर, वसुमना पंत, सौ वैष्णवी बी, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय नागरिकगण, आमचे कॅडेट्स, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी विजय बाबूंचं आणि लोकमत समूहाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक संकल्प केला होता या कस्तुरचंद पार्कमध्ये भारताचा तिरंगा झेंडा उंच उंच असा सर्वांना अभिमान वाटेल, स्वाभिमान वाटेल असा फडकताना दिसला पाहिजे। निश्चित त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या, त्याचा उल्लेख देखील त्यांनी केला। जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हाच अडचणी जास्त असतात, वाईट कामाला कधीच अडचणी येत नाहीत। त्यामुळे निश्चितपणे तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत होतात आणि त्यातनं या सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा झेंडा या ठिकाणी लागलेला आहे। कारण म्हणजे पूर्वी आपण परदेशात जायचो तर अनेक युरोपच्या देशांमध्ये त्यांचे झेंडे मोठे मोठे उंच उंच हे पब्लिक प्लेसेसवर सार्वजनिक स्थळी आपल्याला फडकताना पाहायला मिळायचे आणि त्यातनं एक वेगळ्या अशा प्रकारची अनुभूती आपल्याला व्हायची आणि त्यावेळी असं वाटायचं की आपल्याही देशात हे झालं पाहिजे। पण दुर्दैवाने अनेक वर्ष आपल्या फ्लॅग कोडच्या काही अडचणी सांगितल्या जायच्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते होत नव्हतं। पण नंतरच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिले आणि त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी 365 दिवस फडकू शकेल अशा प्रकारचे झेंडे लावण्याची मुभा आपल्याला मिळाली आणि आज आपण पाहतोय की जी प्रमुख आपले शहर आहेत स्वाभिमानाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याकरता अशा प्रकारचा झेंडा लावण्याची आवश्यकता होती आणि लोकमतने ते काम हातामध्ये घेतलं। कारण म्हणजे सुरुवातीला आमचे बालाभाऊ ज्यावेळी त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते तर त्यांनी देखील निर्णय केला होता अशा प्रकारचा झेंडा लावायचा। पण ज्यावेळेस लोकमतने निर्णय केला त्यावेळेस मला आठवतं मी बालाभाऊंना सांगितलं होतं की लोकमत समूह हे करतोय त्याच्यामुळे तुम्ही आता 2-2 ठिकाणी करण्यापेक्षा हे योग्य ठिकाण आहे, या ठिकाणी ते झालं पाहिजे। आणि त्यानंतर मग लोकमतने पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या आणि म्हणून नागपूरवरनं जी देशातले प्रमुख शहर आहेत त्या शहराकडे जाणारे जे मार्ग आहेत किंवा त्या शहरांच्या ज्या दिशा आहेत त्या दिशा इंगित करणाऱ्या वॉल्स या ठिकाणी आहेत आणि त्यातनं नागपूर हे देशाचं मध्यवर्ती शहर आणि देशातलं एक कॉस्मोपॉलिटन शहर की ज्या ठिकाणी सर्व राज्यातले लोक हे आपल्याला मोठ्या प्रमाणात राहताना दिसून पडतात। अशा प्रकारची या शहराची जी ओळख आहे ती ओळख दाखवणारं अशा प्रकारचं आर्किटेक्चर या ठिकाणी आहे। या ध्वजस्तंभावरनं अतिशय सुंदर अशा प्रकारचं पाणी सातत्याने वाहत आहे, ती शीतलता आपल्याला पाहायला मिळते आणि उंचच उंच असा भारताचा तिरंगा हा फडकताना दिसतो आहे। त्यामुळे निश्चितपणे माझा देखील ऊर स्वाभिमानाने आणि अभिमानाने हा झेंडा पाहिल्यानंतर या ठिकाणी भरून आलेला आहे। मी पुन्हा एकदा विजयबाबूंचे अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली की या ठिकाणी काही चुकीचे एलिमेंट्स हे रात्री येत असतात वगैरे तर त्यांचा पूर्ण बंदोबस्त आपण 100% करू आणि कुठल्याही चुकीच्या एलिमेंटला आमच्या तिरंग्याच्या परिसरामध्ये आम्ही तिरंग्याची शान कमी होईल अशी कुठलीच ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करू आपण देणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो। आजच्या या दिनी पुन्हा एकदा ज्या संपूर्ण स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी आमच्या भारताच्या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं, ज्यांनी हाल अपेष्टा सोसल्या, अशा सर्व स्वातंत्र्य सेनानींचं स्मरण करतो, आपल्या तिरंग्याला नमन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून
मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कारण इसके लिए सचिन जोड़ापे की रिपोर्ट। भट्ट सर का टर्टल अभ्यासा, जहां मेहनत को मिलती है सही दिशा और सपनों को मिलता है मजबूत आधार। 11 वर्षों के अनुभव के साथ भट्ट सर नीट और IIT JEE जैसे कठिन एग्जाम के लिए छात्रों को दे रही हैं एक्सपर्ट मेंटरशिप और प्रोवाइड स्ट्रेटेजी। अब तक 160+ JEE और नीट सिलेक्शंस, रीजन का सबसे बेहतरीन चयन अनुपात और भारत के टॉप IITs एवं डॉक्टर्स की गाइडेंस, यही है टर्टल अभ्यासा की असली पहचान। यहाँ छात्रों को मिलता है वेल इक्विप्ड लाइब्रेरी, प्रोवाइड स्टडी सिस्टम, फोकस्ड एंड डिसिप्लिन लर्निंग एनवायरनमेंट। अगर आप भी 9वीं से 12वीं तक नीट, IIT JEE MSCIT की मजबूत नींव रखना चाहते हैं तो एक ही मंत्र याद रखिए, स्टार्ट अर्ली स्टे अहेड। भट्ट सर का टर्टल अभ्यासा। For more details, please contact our address opposite Ayush Hospital, Real Toli, Gondia.